गुजरातकडे अवैध दारू वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पकडले असून 2 वाहनात 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे. शहाद्याकडून गुजरातकडे 4 वाहने जात होती. पोलिसांनी अडवले असता 2 वाहनांनी पळ काढला. 2 वाहन उलट्या दिशेने पळाले. त्यांचा पाठलाग केला असता एक वाहन चालक सापडला. एक वाहन चालक उडी मारून पळून गेला. या कारवाईत ललित कुमार रामूभाई सुमन याला ताब्यात घेण्यात आले आहे. दुसरा वाहन चालक पळून गेला. कारवाईसाठी मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांनी केले असून ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, हेड कॉन्स्टेबल राकेश वसावे, मुकेश तावडे, सजन वाघ, मनोज नाईक, रमेश साळुंके, विकास कापुरे, पोलीस कॉन्स्टेबल विजय देवरे, अभय राजपूत, दीपक नाईक, यशोदा पुतले यांनी ही कारवाई केली आहे.